राजू शेट्टींचं काय मत आहे ह्यावर? राजू शेट्टींनी तर काल सरळ जे सांगितलं की ह्यामध्ये त्यांनी पहिल्याच नाव घेतलं की मुरलीधर मोहोळांचा हो. कसा संबंध हा, आहे मला मी ते पण सांगतो. सांगा. आता इथं मागच्या जी महावीर जयंती होती, एप्रिल महिन्यामध्ये महावीर जयंती सण असतो, तर आपले जे नामदार माननीय केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे इथं आले. त्याचा फोटो सुद्धा आहे. त्यांच्यासोबत विशाल गोखले पण आले. विशाल गोखले हो, होते. दोघं पण त्यामध्ये आले. त्यांचं ते पार्टनर आहेत असं तुमचं मत आहे? हो नाही, पार्टनर त्यावेळेस पण होते. त्यांनी आता फेब्रुवारीमध्ये त्यांनी काय दाखवलं की माझे शेअर्स विकले. परंतु त्यांचं जर निवडणूक ऍफिडेव्हिट बघितलं तर त्यामध्ये गोखलेंच्या 2 कंपन्यांमध्ये मुरलीधर अप्पा मोहोळ हे अधिकृत भागीदार आहेत. त्यांच्या 2 कंपन्यांमध्ये 50% भागीदारी, आणि आम्हाला त्यांच्याविषयी काही बोलायचं पण नाही. ओके. आणि त्याचबरोबर मला एक गोष्ट विचारायची, आता ह्यानं मला सांगितलं होतं, कॅमेरा पकडला ना, हो की 3 काहीतरी म्हणजे टेंडरसाठी हे आले हो होते हो आणि तिन्ही सेम होते, फक्त अमाऊंट वेगळ्या होत्या. बिलकुल अक्षरशः फॉन्ट सारखी, त्यातल्या हा. कंडिशन सारख्या, फक्त रक्कम बदलल्या. आणि यांचं 230 कोटी, यांचं 200 कोटी, यांचं 150 कोटी, सगळं तंतोतंत प्लॅनिंग केलेल्या गोष्टी होत्या बिलकुल. सगळ्या. याचं कारण आणि आहे, ह्यात सगळे ट्रस्टी मिळालेले होते बिलकुल तुमच्याबरोबर. मुळामध्ये हा जो ट्रस्ट आहे ना, मला अजून हा एक फार मोठा गंभीर प्रश्न आहे की नर्मदा आयुक्त नेमकं काय. कारण ह्या ट्रस्टमध्ये जर तुम्ही ट्रस्टी बघितले तर 6 ट्रस्टी आहेत. चकोर दोशी हे अध्यक्ष, त्यांचा मुलगा चिराग दोशी. ट्रस्टीड काय म्हणते की एका घरातल्या तर 2 लोक पाहिजे. आता उरलेले जे 4 लोक आहेत त्यापैकी तिसरा जर बघितला जपून पुत्रा, तो यांचा मग घ्यायचा. मला एक सांगा, बाकीचे एवढे दिवस तुमचे जैन समाजाची लोक काय करत होती? हे दिशा- ह्या हा गोष्टी हा- हा नव्हत्या का महत्वाचा प्रश्न आहे. हा प्रश्न फार महत्वाचा आपण विचारला की इतके दिवस तुम्ही तर आम्हाला असं चित्र कारण रंगवण्यात मी आलं. 1-2 मिनिट सांगतो, जैन समाजासारखा हुशार समाज मी बघितलेला नाहीये. हो. बिझनेस मध्ये हुशार आहे, सगळ्या गोष्टीत हुशार आहेत आणि खूप पुढे गेलेला समाज आहे हा. पुण्यात पण भरपूर जैन समाजाची संख्या आहे, लोक राहतात वगैरे. आणि हा समाज एवढा कसा काय म्हणजे हलगर्जीपणा करू नाही शकतो? नाही, होऊच नाही शकत याचं असं. आता आपण ह्या मंदिर समोर गेलो, इथंच हे कळालं. थोडं पुढे आपण इथं हा. ही गोष्ट, कारण आम्ही हा प्रश्न जेव्हा याची वाचा कशी कुठली हे पण तुम्हाला सांगतो. मला एक साधारणपणे जून जुलै महिन्यामध्ये मला एक बातमी वाचण्यात आली, यायचं. ज्याच्यामध्ये अशी बातमी वाचण्यात आली त्यामध्ये